सिग्नल एक अपूर्ण पूर्ण गोष्ट. आपण तासनतास मोबाईलवर लोकांशी बोलतो, पण कधी कधी ज्याच्याशी बोलायचं असते तो समोर असूनही आपण गप्प असतो. हे शांतता आणि शब्दाच्या मधलं काहीतरी आहे. पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये अडकलेली निशिका आज खूप अस्वस्थ होती. बाणेरचा तो सिग्नल 90 सेकंदाचा होता, पण तिला वाटत होतं की आज काळ तिथेच थांबलाय. अचानक तिच्या बाजूला एक काळी कार येऊन थांबली. काच खाली होती आणि आतून तिचा ओळखीचा सुवास आला. सॅन्डलवूड आणि पाऊस. तिने वळून पाहिलं, तो आदित्य होता. 5 वर्षानंतर. वास्तवाचा आरसा. चित्रपटात असतं तसं बॅकग्राऊंड म्युझिक वाजलं नाही किंवा पावसाच्या सरी कोसळल्या नाहीत. उलट उन्हाचा चटका जाणवत होता आणि बाजूला कुणीतरी जोरात हॉर्न वाजवत होतं. आदित्यने तिला पाहिलं. दोघांच्याही नजरा भिडल्या. निशिकाला वाटलं होतं की ती त्याला पाहताच ओरडेल, का सोडून गेलास? पण प्रत्यक्षात तिच्या तोंडून शब्दच फुटला नाही. आदित्यच्या चेहऱ्यावर आता हलकी दाढी होती आणि डोळ्यांखाली कामाच्या थकव्याची वर्तुळं. कशी आहेस? आदित्यने विचारलं. त्याचा आवाज अजूनही तसाच घरघरणारा होता. ठीक आहे, तू? तिने शक्य तितक्या शांतपणे उत्तर दिलं. संवादापलीकडचं प्रेम. लग्न झालं. आदित्यचा हा प्रश्न अनपेक्षित नव्हता, पण टोचणारा होता. नाही. आणि तुझं? तिने उलट विचारलं. आदित्यने फक्त नकारार्थी मान हलवली आणि हसून म्हणाला, कोणाला तरी विसरण्यासाठी दुसऱ्या कोणाचं आयुष्य खराब करायला नको वाटलं. निशिकाच्या काळजात दस्त झालं. आपण एकमेकांना मिस करत होतो हे मान्य करायला त्यांना 5 वर्ष आणि एक ट्रॅफिक सिग्नल लागला होता. त्यांच्यात कोणतंही मोठं भांडण झालं नव्हतं. फक्त करिअर आणि वेळ यांच्या शर्यतीत प्रेम मागे पडलं होतं. हेच आजच्या काळातील सर्वात मोठं वास्तव आहे. सिग्नलचे आता फक्त 10 सेकंद उरले होते. निशी, आपण पुन्हा भेटू शकतो का कॉफीवर? यावेळी मी फोन सायलेंटवर ठेवेन. आदित्य घाईघाईत म्हणाला. निशिकाने त्याच्याकडे पाहिलं. तिला माहिती होतं की पुन्हा जुन्या गोष्टी सुरू करणं कठीण आहे, पण तिला हेही माहिती होतं की काही माणसं आयुष्यातून जातात, पण मनातून कधीच जात नाहीत. तिने एक छोटा कागद आणि पेन काढलं, आपला नंबर लिहिला आणि त्याच्या खिडकीतून आत टाकला. फोन कर. ती फक्त इतकंच म्हणाली. हिरवा सिग्नल लागला. गाड्या पुढे सरकल्या. तो त्याच्या वाटेला गेला, ती तिच्या. पण आज त्या दोघांच्या मनात एक वेगळीच शांतता होती. प्रेम म्हणजे नेहमी एकत्र राहणं नसतं, तर कधी कधी एकमेकांना पुन्हा शोधण्याची संधी देणं असतं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? निशिकाने नंबर देऊन बरोबर केलं की चूक? त्या दोघांनी पुन्हा एकत्र यायला हवं का? तुमची मतं सांगा आणि या कथेचा रोमांचक दुसरा भाग पाहण्यासाठी तयार राहा. स्टे ट्यून फॉर पार्ट 2.